मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. मित्रांनो, आजचा विषय खूप खास आहे. आपला आवडता विषय आहे म्हणजे श्री गणपती उत्सवाबद्दल मी संपूर्ण माहिती सांगणार आहे की भाद्रपद शुद्ध चतुर्थीला महासिद्धी विनायकी चतुर्थी असे म्हणतात. हा श्री गणेशाचा उत्सव भाद्रपद शुक्ल म्हणजे अनंत चतुर्दशीपर्यंत 10 दिवस असो. या चतुर्थीच्या दिवशी आपले गणपती बाप्पांचे आगमन होते. भाद्रपदात येतो गौरी गणपती उत्सवा येई, बहर असा बहर आनंद सर्वत्र असता. मित्रांनो, गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणायची म्हणजे काय? गणपती स्थापना जवळ आली की बऱ्याच दुकानात गणपतीच्या छान छान सुबक गणपती मूर्ती असतात. त्या मूर्ती पाहून आपले मन अगदी भारावून जाते, मन तृप्त होते. मग अशा वेळी प्रश्न पडतो की मी नेमकी कोणती गणेश मूर्ती घ्यावी, यासाठी पाळावयाचे नियम. पण तुमचे हे प्रश्न सोडवण्यासाठीच आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे. गणपतीची मूर्ती घरी आणताना कोणते नियम पाळावे, कोणत्या चुका टाळाव्यात, मूर्ती घरी आणल्यावर काय करावे, गणपती कोणत्या दिशेला ठेवावा, याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तुम्ही माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी बेल आयकॉनचे बटन दिले असेल ते पण दाबा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात प्रथम तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ वेगळा शोधत बसायची गरज भासणार नाही. मित्रांनो, श्री गणेशाची स्थापना पूजन करताना काही गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे. पहिली गोष्ट, प्रथम श्री गणेश मूर्ती कशी असावी? श्री गणेशांची मूर्ती मित्रांनो ही 10 इंचापासून ते 1 फुटापर्यंत असावी. आपल्या घरात गणपतीची मूर्ती ही याच मापाची असावी, कारण जेवढी मूर्ती मोठी तितकी जड आणि मूर्ती आणताना ती अगदी व्यवस्थित आणावी लागते. शिवाय आपली हौस म्हणून मूर्ती मोठी हवी असेही काही लोकांना वाटते. पण मूर्ती ही 1 फुटाची असणे ही आवश्यक आहे. पण 1 फुटाच्याही मूर्ती खूप सुंदर वाटतात, सुबक असतात. या गोष्टीची काळजी घ्या मित्रांनो. आपल्या घरासाठी ही योग्य असते ही मूर्ती. बाकी सार्वजनिक मंडळात मोठ्या मूर्ती या असतातच. मित्रांनो, गणपतीची मूर्ती ही शाडू किंवा मातीची असावी, इको फ्रेंडली असावी. कारण आपण जेव्हा मूर्ती विसर्जन करताना त्या पाण्यात मूर्ती विरघळली सामावली पाहिजे. तुमच्या हाताने सुद्धा मातीचा पार्थिव गणपती बनवू शकता. मित्रांनो, धर्मशास्त्रानुसार पार्थिव म्हणजे मातीने बनवलेल्या गणपतीची पूजा करणे हे शुभ मानले जाते. म्हणजे पार्थिव मूर्ती नाही तर आजकाल पार्थिव मूर्ती केल्याच पाहिजेत, आपण बनवल्याच पाहिजे. पण आजकाल बऱ्याच मूर्ती या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या बरीच लोक आणतात आणि त्या पाण्यात विसर्जन केल्यानंतर त्या नीट पाण्यात विरघळत नाहीत. मग गणपतीची सोंड एका बाजूला, हात, डोके तर नदी किनारी, तलावात असे वेगवेगळे पडलेले पाहायला मिळतात. हे पाहताना आपल्याला खूप वाईट वाटते. तर या गोष्टीची काळजी घ्या. गणपती हा इको फ्रेंडली असावा. मित्रांनो, गणेशाची मूर्ती खरेदी करताना ती सिंहासनावर विराजमान असलेली असावी, उभी मूर्ती नसावी. उभी मूर्ती घेणे म्हणजे ती आपल्या घरातून बाहेर जात आहे असे होते. तो पाहुणा आहे, त्याला मानपान दिला पाहिजे. मित्रांनो, नृत्य करणारी गणेशाची मूर्ती, विठ्ठलाच्या रूपात, अनेक देवांच्या रूपात असलेली मूर्ती नसावी. गणपती ही गणपतीच्या स्वरूपातच मूर्ती असावी. शंकर पार्वती सोबत गणेश मूर्ती नसावी, कारण शंकर पार्वती हे लिंग स्वरूपात शुभ मानले जातात. साप, गरुड, मासा, चित्रविचित्र अशी स्वरूपात असलेली गणेशाची मूर्ती आणू नये. मोरावर आरूढ झालेले, वाघावर किंवा उजव्या सोंडेचा गणपती आणू नये, कारण त्या उजव्या सोंडेच्या गणपतीचे काही नियम असतात, ते आपल्याला काटेकोरपणे पाळावे लागतात. त्यामुळे गणपतीची सोंड ही डाव्या बाजूला किंवा समोर असणे शुभ असते. आपल्याला आशीर्वाद देत असलेली मूर्ती असावी. मूर्ती शांत असावी. त्याच्यात उंदीर मामा असणे आवश्यक आहे, कारण उंदीर हा गणपतीचे वाहन आहे. पिवळे पितांबर, केशरी पितांबर नेसलेले असावे. ज्या क्षणी आपण खरेदी करताना बघता क्षणी आपण भान हरवतो जी मूर्ती पाहून, त्या गणपतीमध्ये हे सगळे नियम जर योग्य पद्धतीने असतील तर तो गणपती निवडा, आपल्या घरात आणा. आणि मित्रांनो, गणपती खरेदी करताना ही चूक करू नका. या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या की आपण जेव्हा मूर्ती पसंत करतो तेव्हा ती मूर्ती नीटनेटकी आहे का, कुठेतरी मूर्ती भंग झालेली आहे का, आणि त्यावर तडा गेलेला आहे का, त्यावर रंगरंगोटी तडा गेलेला आहे आणि त्यावर रंगरंगोटी केलेली आहे, त्याचे आसन नीट आहे का, किंवा मुकुट नीट आहे का,
असे नीट पाहून मूर्ती आपल्याला घरी आणायची आहे. त्यासाठी 2 दिवस आधी जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा मूर्ती सिलेक्ट करा. गडबडीत मूर्ती घेऊ नका आणि जरी तुम्ही मूर्ती घरी आणली आणि ती अचानक त्या मूर्तीला तडा गेला, मूर्ती भंगली, तर घाबरून जाऊ नका. आता काही आपल्याबरोबर वाईट घडेल का किंवा मोठे संकट तर नाही ना येणार, अशा गोष्टी मनात आणू नका. कारण गणपती बाप्पा हे संकटनाशक विघ्नहर्ता आहेत. ती भंगलेली मूर्तीचे ताबडतोब दहीभात झाकून विधिवत पद्धतीने मूर्तीचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे व नवीन मूर्ती आणून स्थापन करावी. गणेशाची मूर्ती आणताना जी व्यक्ती मूर्ती आणणार आहे त्या व्यक्तीच्या डोक्यावर टोपी घालावी, ही आपली जुनी परंपरा आहे. अचानक टोपी जर नसेल तर रुमाल तरी डोक्यावर ठेवावा, पण तसेच जाऊ नये. जेवढा गणपती मूर्ती असेल त्याच्यापेक्षा थोडे मोठे ताट किंवा तबक घ्यावे, जेणेकरून ते धरताना व्यवस्थित धरता येईल, गणपती हलणार नाही. पण त्याआधी त्या तबकात अखंड तांदूळ म्हणजे अक्षता हे पूर्णत्वाचे प्रतीक आहे. हळदी कुंकू, घंटी घ्यावी. गणपती घरी आणताना गणपतीचे तोंड आपल्याकडे असावे व गणपती झाकून आणावा किंवा गणपतीचे तोंड रुमालाने झाकावे. यामागचे शास्त्रीय कारण असे आहे की गणपतीची मूर्ती सुंदर व सुबक असे, कोणाचेही मन भारावून टाकणारे असे. आपल्या मूर्तीवर कोणतेही नकारात्मक प्रभाव पडू नये, त्यामुळे मूर्तीवर कपडा घातला जातो, अशी त्यामागची भावना आहे. गणपती घरी धरणाऱ्याने पायात चप्पल घालू नये, काळे वस्त्र घालू नये. ज्या व्यक्तीच्या हातात गणपती आहे त्या व्यक्तीने पायात चप्पल घालू नये, काळे वस्त्र परिधान करू नये. गणेश मूर्ती घेऊन दाराबाहेर जेव्हा आपण येतो तेव्हा त्याचे औक्षण करावे. गणपतीला तांदूळ आणि पाणी याने ओवाळून त्या व्यक्तीचे पाय धुवावे आणि मग घरात येऊन गणपती बाप्पाची शास्त्रोक्त पद्धतीने स्थापना करावी. त्यानंतर गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी. जोपर्यंत मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत नाही मित्रांनो, तोपर्यंत ती मूर्तीच असते. प्राणप्रतिष्ठा केल्यामुळे त्या मूर्तीत जीव येतो, ती मूर्ती जिवंत होते. त्यामुळे मित्रांनो, विधिवत पद्धतीने मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे, मूर्तीत प्राण आणावे. मित्रांनो, गणपतीची मूर्ती ही उत्तर पूर्व दिशेला ठेवावी, हे खूप शुभ आहे, किंवा ईशान्य दिशेला ठेवावी. पण गणपती विराजमान आहेत ती भिंत टॉयलेट बाथरूमच्या भिंतीला नसावी, याची काळजी घ्या, हे खूप अशुभ आहे. कुटुंबात किंवा नातेवाईकात अकस्मात अचानक मृत्यू झाला तर सुतकात घरातील व्यक्तीऐवजी शेजारील व्यक्तीकडून पूजा करून गणपतीची नैवेद्य दाखवून गणपती विसर्जन करावा. घरात गणपती बाप्पाचे आगमन झाल्यावर आपले घर प्रसन्न ठेवावे. घरात वादविवाद, भांडण तंटे नसावी. कोणालाही अपमानास्पद बोलू नये. मग तुम्ही कितीही पूजापाठ करा, कितीही गणेशाची सेवा करा, त्याचे फळ तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्या. मित्रांनो, गणपतीच्या डोक्यावर मुकुट जरूर असावा. बिना मुकुटाचा गणपती घरी नसावा. जर मूर्तीला मुकुट नसेल तर बाजारातून एखादे मुकुट विकत आणा आणि गणपतीला घाला. ज्या लोकांना म्हणजे संतान प्राप्तीसाठी तुम्ही जर बालगणेशाची मूर्ती आणत असाल पण त्याच्यावर जर मुकुट नसेल तर त्याच्यावरही तुम्हाला मुकुट घालावे लागेल, हे आवश्यक आहे. आणि मनापासून गणपतीला संतान प्राप्तीसाठी विनवणी करा, तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. आणि गणपतीच्या कमरेला जर साप असेल किंवा गळ्यात साप असेल किंवा कमरेला साप असेल पण तो गणपती विराजमान झालेला असेल सिंहासनावर, तर हे मूर्ती धनधान्यासाठी आपल्याला खूप शुभ आहे. धनधान्य, नोकरीत यश किंवा घरातील प्रगती उंचवण्यासाठी हा गणपती खूप शुभ मानला जातो. त्यामुळे असा गणपती तुम्ही आणू शकता ज्या गणपतीच्या कमरेला साप असतो. मित्रांनो, या पद्धतीने योग्य नियम पाळून गणपतीची स्थापना करावी. गणपती कसा असावा, घरी आणल्यावर काय करावे, याबद्दल संपूर्ण माहिती मी प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न केला आहे. या सगळ्या नियमांचे पालन तुम्ही श्रद्धापूर्वक, भक्तीने, निर्मळ अंतःकरणाने करा, अशी मी अपेक्षा करते. गणपती बाप्पा आपली इच्छा नक्की पूर्ण करतातच. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो, कमेंट्समध्ये गणपती बाप्पा मोरया नावाचा जयघोष जरूर करा. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया.